आपण जे काम करतो ना ते एकदम हटके ओरिजिनल आहे साहेब, पिक्चर वाले कॉपी करतात. भले भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव, भले भल्यांना जाऊन विचार फक्त माझं नाव. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही तिथं जाऊन जिथे आपलं चॅनल जॉईन करून इथं ॲप जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपले जे आजचे ते व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. त्या वेबसाईटची सुद्धा लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही ते जिथे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जर आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जिथे रील्स आणि काही अपडेट वगैरे तिथं येत असतात मित्र. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जे सर्वात VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप येतो, आपलं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं कोणता एक इमेज जो असेल तो आपल्या इथे घ्यायचा आहे. तर तो इमेज आपण इथे घेतल्यानंतर आता आपल्या काय अर्थ त्या इमेजवरती इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याची जी लेअर असेल ती आपल्याला 20 सेकंदापर्यंत आपल्या इथे घ्यायची आहे. तर 20 सेकंदापर्यंत इथं आपण आल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आधी आपण 20 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर आहे ती आपण इथं करून घेऊयात. तर 20 सेकंदापर्यंत त्याची लेअर इथं केल्यानंतर आपल्याला परत त्याच्या सुरुवातीला इथं येऊन जायचं आहे. तर सुरुवातीला आल्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर तो इथं आपण ॲड केल्यानंतर ह्याचा जो काय ॲडिओ असेल तो आपण सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जो तो करून घेऊया. तर इथं एक्स्ट्रॅक्ट इथं झाल्यानंतर आता आपल्याला तिथे काय याचं बिटनुसार इमेजेस जे असतील ते आपल्या इथं स्प्लिट करायचे. तर आता आपल्याला बिट्टूवरती जे तिथे येऊन जायचं आहे. तर बिट्टूवरती इथं आल्यानंतर आता आपल्या इथं जिथे काय करायचं इथं स्प्लिट करायचं आहे मित्रांनो. ते तर इथं स्प्लिट इथं केल्यानंतर आता आपल्याला बिट 3वरती इथं जिथे याच्या परत स्प्लिट करायचं आहे. परत बिट 4वरती जिथे आपल्याला इथं येऊन जायचं आहे. तर इथं तुम्हाला बिट मोर दिसत आहे, तर तिथे एक स्प्लिट करायचं आहे आणि परत नंतर जिथं बिट 4 येईल तिथं एक आपल्याला येऊन आपल्याला इथं स्प्लिट करायचं आणि ह्याच्या पुढे जेवढं काय आपले बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेजेस वगैरे ॲड करून घ्या. आणि तुम्हाला इथं बिट मोर जे आहे मित्रांनो, तर बिट मोरवरती आपल्या इथं यायचं आहे आणि तिथं काय करायचं आता बघा मित्रांनो, आपल्याला थोड्याशा अंतरावरती येऊन आपल्याला इथं जिथे अशा प्रकारे इमेज जो असेल तो आपल्याला इथं स्प्लिट करायचा आहे. तर थोड्याशा अंतरावरती येऊन तुम्ही अशा प्रकारे इमेज जो असेल तो इथं स्प्लिट इथं करून घ्या मित्रांनो. थोड्या अंतरावरती येऊन तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या आणि ह्याच्या पुढे जेवढे काही आपले बिट असतील तर त्या बिटनुसार इथं इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या. तर इथं केल्यानंतर आपल्या ह्याचा काय करायचा, जो काय एक्स्ट्रा पाडा असेल आता आपला तो आता इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर तो इथं डिलीट केल्यानंतर आपला जो काही इथं बिटवाला इथं व्हिडिओ होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. तर त्याला इथं डिलीट केल्यानंतर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेस आपल्या इथं ॲनिमेशन काही इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये इथे गेल्यानंतर आपल्याला इनमध्ये जिथे इथे येऊन जायचं आहे. तर इनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं बघा रॉक वर्टिकली हा जो इथं आहे मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला आता परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता कॉम्बोमध्ये येऊन पॅन राईट द्यायचा आहे आणि परत नंतरचा जो काय आपला इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं, सॉरी मित्र, कॉम्बोमध्ये येऊन पॅन लेफ्ट हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर आता इथं तुम्हाला बघा काय दिसत इथं बघा एकदम बारीक लेअरच्या जिथे ते तुम्हाला एक इमेजेस दिसत आहेत. तर त्या इमेजेस आपला एकच जो ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे रिपीट. तर तो कोणता ॲनिमेशन तो तुम्हाला मी इथं सांगतो. काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्याला इथं काय करायचं आहे, इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर रॉक वर्टिकली हा जो इथं ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचे. जेवढे काय आपले छोटे जे लेअरचे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला तुम्ही हवाला जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा रॉक वर्टिकली. तर तो इथं अप्लाय झाल्यानंतर आपला नंतरचा जो काही इमेज असेल जास्त लेअरवाला तर त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये इथं आल्यानंतर आपल्या इनमध्ये येऊन आपला आईस क्यूब हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. तर तो इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काय आपला इमेज आहे त्यावरती आपल्याला यायचं आहे आणि परत नंतर आपला जो काही इथं ॲनिमेशन आहे त्यावरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन 10 to हा जो ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं देऊन टाकायचा. तर तो दिल्यानंतर आपल्या परत आपला शेवटचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा स्टेच अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो, आता हे जे आपण ॲनिमेशन आणि इफेक्ट वगैरे त्याला अप्लाय झालेत आणि जर का तुम्हाला इथे इमेजेस वगैरे तर रिप्लेस वगैरे करायचे असतील तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या रिप्लेसचा जो ऑप्शन असेल त्या रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला आता जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल फोटोजमधून इथं घ्या.
तर अशा प्रकारे इथे तुम्ही इमेजेस वगैरे इथं रिप्लेस केले तर त्यानंतर आपल्याला आता इथं काय करायचं इफेक्ट वगैरे काय द्यायचे तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला इथे येऊन जायचं आहे. मित्र सुरुवातीला आल्यानंतर आपल्या इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये जिथे आपल्या इथे येऊन जायचं. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इथं इफेक्ट भेटेल तर त्याचं नाव आहे मित्रांनो पल्स ड्रिप. हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेज पुरता इथं आपलं ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेज पुरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर रॉकी स्लाइड हा जो इथं आहे मित्र इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत थर्ड इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट भेटेल मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो समर बबल्स 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काय आपला इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. आल्यानंतर परत आपल्याला इथं डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. त्याचं नाव आहे मित्रांनो सोकोरा फ्रेम. हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं जे ते काय करायचं बघा मित्रांनो 9 सेकंदापर्यंत करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतर जो काय इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो तुम्हाला इथं ट्रेंडिंगमध्ये येऊन आपल्याला इथं वरती सर्च करायचं आहे मित्रांनो शेक. तर शेक इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला तो जो इफेक्ट आहे तो आपल्या इथं भेटून जाईल. तर तो आपल्या इथं जिथे काय करायचं मित्रांनो अप्लाय करून ह्याची जी काय ॲडजस्टमेंट असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत करत ॲडजस्टमध्ये यायचं आहे आणि त्याची इंटेन्सिटी जी असेल ते आपल्या इथं 30 ठेवायची आहे मित्रांनो. तर 30 ठेवल्यानंतर आपल्या परत नंतर काय करायचं बघा मित्रांनो आपल्याला 11 सेकंदावरती जिथे येऊन जायचं. 11 सेकंदावरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन आपले ब्लॅक फ्लॅश 2 हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून याची जी काय ॲडजस्टमेंट असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत तिथं करून घ्या मित्रांनो. केल्यानंतर त्यावरती क्लिक होऊन ॲडजस्टमेंट जिथे जायचं आहे त्यानंतर इंटेन्सिटी तुम्हाला हवी तिथं एवढी इथं ठेवू शकता. तर मी तर 10 ठेवली आहे मित्रांनो तर तेवढी ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं. परत 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे स्क्वेअर. तर त्यावरती आपल्या क्लिक करायचं. परत लाईट इफेक्टमध्ये येऊन लुमिनस फ्लॅश इथं अप्लाय करा. याची टाइम रेंज एकदम कमी करून घेऊन तर अपडेट ऑल करा. म्हणजे जेवढे काय बॉक्स येतील त्या सर्व बॉक्समध्ये हा जो आहे मित्रांनो आपला ट्रान्झिशन इफेक्ट तो लागून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आपल्या जिथे काय करायचं आता आपल्याला एक जिथे काय करायचं बघा मित्रांनो आता आपल्याला एक 5 सेकंदावरती येऊन जायचं. परत ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचे. परत आपल्या फोटोजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा टेक्स्ट दिला आहे पिंच टेक्स्ट तर तो आपल्या इथं आपलं काय करायचं मित्रांनो ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर ह्याची जी काय लेअर असेल ती आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं आणायची आहे मित्रांनो. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं घेऊन या. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं घेऊन येऊयात आपण आता. तर त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला ह्याची ॲडजस्टमेंट तुम्हाला हवी तिथं इथं करू शकता मित्रांनो. तर इथं ॲडजस्टमेंट वगैरे तुम्ही आला हवी तशी इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ येतो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचा म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.